शासकीय नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक, बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई। बनावट नियुक्तीपत्रे देत तब्बल 1,36,00,000चा गंडा, टोळीतील आरोपी जेरबंद। शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुण तरुणींसह अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांच्या टोळीवर बारामती तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। बनावट नियुक्तीपत्रे देऊन तब्बल 1,36,90,000 रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2023 ते 4 मे 2025 या कालावधीत तांदुळवाडी तालुका बारामती येथील महिला हॉस्पिटल तसेच मडत परिसरात आरोपी अनिकेत धनंजय पाठक याने गट क अधिपरिचारिका पदावर शासकीय नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत महिला हॉस्पिटलमधील स्टाफ, नर्स व इतरांची ओळख करून घेतली। त्यानंतर अजिंक्य पाठक, सिओना साळवे उर्फ सिओना अनिकेत पाठक, सुधाकर सोळंकी, सागर गायकवाड आणि सूरज असदकर यांच्या मदतीने फिर्यादी व साक्षीदारांकडून वेळोवेळी ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात तब्बल 1,36,90,000 रुपये उकळण्यात आले। विशेष म्हणजे विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी बनावट नियुक्तीपत्रेही दिली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही नोकरी मिळाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला। या प्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये मार्च 2026 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असताना पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी सूरज तिमय्या असदकर हा चिंचवडगाव येथील घरी पत्नीला भेटण्यासाठी येणार आहे। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने आर्थिक फायद्यासाठी संगनमताने गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। आरोपीस 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। यापूर्वी अजिंक्य पाठक राहणार दौंड आणि सुधाकर सोळंकी राहणार येरवडा यांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांच्यासह पोलीस अंमलदार सागर देशमाने, जितेंद्र शिंदे, विठ्ठल तरंगे यांनी ही कारवाई केली। पुढील तपास सुरू आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।